स्टार्ट. परिच्छेद. प्रस्तुतचा दावा वादींनी प्रतिवादी विरुद्ध उद्घोषणा व कायम मनाई हुकूम प्राप्त करण्यासाठी दाखल केलेला आहे. वादींचे थोडक्यात कथन असे आहे की गट क्रमांक 27/2 भातकुली, जिल्हा अमरावती, क्षेत्रफळ 0 हेक्टर 0 आर, चतुर्सीमा पूर्वेस सुरेश यांची शेती, पश्चिमेस दिलीप यांची शेती, दक्षिणेस वामन यांची शेती व उत्तरेस अण्णा यांची शेती. या आतील शेतजमीन ही दाव्याचा विषय असून सदर शेतजमिनीला यापुढे सोयीकरिता वाद मिळकत संबोधण्यात यावे. परिच्छेद. वादी आणि प्रतिवादी हे भाऊ बहीण असून स्वर्गीय श्रीकृष्ण पुणकर हे वडील आहे. स्वर्गीय श्रीकृष्ण यांचा मृत्यू हा दिनांक 24/7/2016 रोजी झालेला आहे. त्यांनी आपल्या हयातीमध्ये दिनांक 16/3/1993 रोजी श्री माणिकराव यांचेकडून वाद मिळकत खरेदी केली होती. त्यापूर्वी त्यांनी गट क्रमांक 26 पैकी क्षेत्रफळ 0 हेक्टर 87 आर, भातकुली, जिल्हा अमरावती ही शेतजमीन मुलगा प्रतिवादी व दुसरा मुलगा सुरेश यांच्या नावाने खरेदी केली होती. त्यावेळी प्रतिवादी हा 12 वर्षाचा होता. त्यामुळे सदरची मिळकत ही प्रतिवादीच्या ताब्यात आहे. स्वर्गीय श्रीकृष्ण यांनी दिनांक 18/7/2016 रोजी आपल्या हयातीमध्ये वाद मिळकती संदर्भात 2 पंचांसमक्ष मृत्यूपत्र करून वाद मिळकत ही वादी क्रमांक 1 आणि 2 यांना दिली आहे व त्या मृत्यूपत्राची नोंदणी ही दिनांक 16/1/2017 रोजी केलेली आहे. त्यामुळे वादी क्रमांक 1 आणि 2 या वाद मिळकतीच्या मालक आहेत. स्वर्गीय श्रीकृष्ण यांनी गट क्रमांक 4 पैकी 0 हेक्टर 74 आर ही शेतजमीन आपली पत्नी कमला यांना दिलेली आहे. त्यामुळे मयत श्रीकृष्ण यांनी आपल्या मृत्यूपूर्वी वाद मिळकत वादींना 2 एकर शेती आपल्या 2 मुलांना व 2 एकर पत्नीला दिलेली आहे. परिच्छेद. वाद मिळकत ही वादी क्रमांक 1 आणि 2 यांचे वडिलांच्या मृत्यूपासून वादींच्या ताब्यात आहे. त्यांनी सन 2016-17 मध्ये वाद मिळकतीची व्यक्तिशः वहिती केलेली आहे. वादींनी वडिलांच्या मृत्यूनंतर वाद मिळकतीची नोंद आपल्या नावे करण्यासाठी अर्ज केला असता त्या अर्जाला प्रतिवादीने आक्षेप नोंदविला. त्यानंतर सन 2017 मध्ये प्रतिवादीने वादींना व त्यांच्या आईला वाद मिळकतीमध्ये प्रवेश न करण्याची धमकी दिली. त्यामुळे वादींनी मालकी उद्घोषणा व कायम मनाई हुकूम मिळण्यासाठी दावा दाखल केलेला आहे. परिच्छेद. प्रस्तुतच्या दाव्याकामी प्रतिवादीने हजर होऊन आपला लेखी जबाब निशाणी क्रमांक 21 सादर केला आहे. त्यामध्ये प्रतिवादीने वादींच्या दाव्यातील सर्व विरोधी कथन नाकारून कथन केले आहे की वाद मिळकत ही मयत श्रीकृष्ण यांची स्वकष्टाची मिळकत नसून ती प्रतिवादी व मयत श्रीकृष्ण यांची संयुक्त मिळकत आहे. गट क्रमांक 4 येथील शेतजमीन ही वडिलोपार्जित मिळकत आहे. स्वर्गीय श्रीकृष्ण यांनी आपल्या मृत्यूपूर्वी संयुक्त उत्पन्नातून अमरावती येथे क्षेत्रफळ 3200 चौरस फूट प्लॉट खरेदी केला होता. त्यावर त्यांनी बांधकाम करून सदर प्लॉट व घर हे वादींना दिलेले आहे. त्यामुळे वाद मिळकतीमध्ये व वडिलोपार्जित मिळकतीमध्ये वादींचा कोणताही हक्क व अधिकार राहिलेला नाही. वादींनी कथन केलेले दिनांक 18/7/2016 रोजीचे
मृत्यूपत्र हे खोटे, बनावटी आणि बेकायदेशीर मृत्यूपत्र आहे. प्रतिवादींच्या वडिलांनी कोणतेही मृत्यूपत्र केलेले नाही. वास्तविक पाहता वडिलांच्या हयातीमध्ये सर्व शेतजमिनीची वहिती प्रतिवादी करीत होता. त्यामुळे वाद मिळकतीसह सर्व शेतजमीन या सुरुवातीपासूनच प्रतिवादीच्या ताब्यात आहे. स्वर्गीय श्रीकृष्ण यांना मृत्यूपूर्वी कॅन्सर व यकृताचा गंभीर आजार होता. त्यामुळे ते अंथरुणाला खिळून होते आणि काहीही बोलण्याच्या स्थितीत नव्हते. वादींनी कथन केलेले दिनांक 18/7/2016 रोजीचे मृत्यूपत्र हे संशयास्पद मृत्यूपत्र असून सदरचे मृत्यूपत्र हे मयत यांच्या मृत्यूच्या 1 महिन्यापूर्वी तयार केल्याचे दिसून येते. याशिवाय सदर मृत्यूपत्र हे तयार केल्याच्या दिवशीसुद्धा नोंदविलेले नाही. सदर मृत्यूपत्रामध्ये पहिला व अंतिम अशा 2 मृत्यूपत्रांचा उल्लेख आहे. वादी या वाद मिळकतीतील प्रतिवादीचा हक्क डावलण्याच्या प्रयत्नात आहे. प्रतिवादी हा गरीब व्यक्ती असून वादी हा राजकारण प्रभावित व्यक्ती आहे. त्या दोघी प्रतिवादीवर दबाव आणत आहे आणि त्याचा छळ करीत आहे. त्यामुळे वादींचा दावा हा खारिज करण्यात यावा. परिच्छेद वादी क्रमांक 1 हिने आपल्या दाव्यातील कथन सिद्ध करण्याकरिता स्वतःला व साक्षीदार क्रमांक 1 सौ अन्नपूर्णा म्हणून निशाणी क्रमांक 25 वर तपासले, तर कागदोपत्री पुरावा म्हणून वाद मिळकतीचा 7/12 उतारा कंसात निशाणी क्रमांक 27 यावर भिस्त ठेवली. त्यानंतर वादी व प्रतिवादी आणि त्यांचे विद्वान वकील हे सतत गैरहजर असल्यामुळे दिनांक 29/8/2024 रोजी निशाणी क्रमांक 1 वर आदेश पारित करून वादींचा पुरावा बंद करण्यात आला, तर प्रतिवादीचा पुरावा हा दिनांक 15/1/2024 रोजी निशाणी क्रमांक 1 वर आदेश पारित करून बंद करण्यात आला व उभय पक्षकारांना युक्तिवादाची पुरेशी संधी देऊन गुणदोषावर निकाली काढण्यासाठी घेण्यात आले. स्टॉप.